नमस्कार फ्रेंड्स, महाराष्ट्रीयन स्वादमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कोंबडी वडे बनवणार आहोत। अगदी परफेक्ट तुम्हाला मेजरमेंट सकट तुम्हाला वड्याची भाजणी कशी बनवायची हे सुद्धा मी ह्याच्यात तुम्हाला सांगणार आहे आणि झटपट असं आपण चिकन सुद्धा बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरू करूया। इथे आपल्याला आता हे सर्व वड्याची भाजणी बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे। तर आता त्यासाठी सर्वात आधी कोणतीही तुमच्या घरात वाटी असेल ना, आपण वाटीच्या हे प्रमाणाने आपण हे सर्व मापून घेणार आहे जिन्नस। तर कोणती एक वाटी घ्या, त्या वाटीनेच आपण हे सर्व मोजून घेऊया। तर आता इथे मी सर्वप्रथम ह्या भांड्यामध्ये 4 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे। आता हा तुम्ही पाहू शकता असा जाडा तांदूळ आहे। रेशनिंगचे तांदूळ घेतले तरी चालतील आणि तुमच्याकडे रेशनिंगचं नसेल तर तुम्ही दुकानातनं जाडा तांदूळ म्हणून सुद्धा तांदूळ घेऊ शकता। हा मी जाडा तांदूळ घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे व्यवस्थित। इथे हा मी जी वाटी दाखवली त्या वाटीने 4 वाटी मी हा तांदूळ घेतलेला आहे। तर आता आपण सर्व साहित्य इथे घालून घेऊयात। इथे मी 4 वाटी तांदूळ घातलेला आहे। आता आपल्याला त्याच वाटीने ह्यामध्ये 1 वाटी गहू घालायचे आहेत। तुमच्याकडे कोणतेही गहू असतील ते चालतील। 1 वाटी गहू घालून घ्या। त्याचबरोबर 1 वाटी ह्यात आपल्याला ज्वारी घालायची आहे। हे तिन्ही गोष्टी आपल्याला भाजायच्या वगैरे नाही आहेत, त्यामुळे इथेच सर्व एकत्र करून हे आपण बाजूला ठेवून देऊयात। बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, त्यामुळे हे आता बाजूला ठेवून घेऊयात आणि आपण बाकी गोष्टींकडे जाऊयात। आता मी त्याच वाटीने 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। 1 वाटी जे आपण कांदे पोहे बनवतो ना, ते वाले पोहे जे आहेत ते पोहे 1 वाटी घेतलेली आणि 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आता जो आपला खायचा चमचा असतो त्या चमच्यानी मी इथे 2 वाटी धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे। त्या चमच्यानी 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि 2 चमचे मी इथे खायची जी बडीशोप असते आपली ती 2 चमचे बडीशोप घेतली आहे आणि 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आहोत। आता इथे कढईमध्ये सर्वात आधी फ्लेम अगदी मंद ठेवायची। आपल्याला अजिबात ह्याचा कलर बदलायचा नाहीये। आपण ह्याच्यात चणा डाळ घालून घेणार आहोत आणि मंद आचेवरती आपल्याला ही फक्त ह्याला गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला ह्याचा कलर अजिबात बदलायचा नाहीये। तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिटांमध्ये कलर अजिबात बदललेला नाही, पण अतिशय व्यवस्थित अशी आपली ही डाळ भाजून झालेली आहे। हिला साईडला काढून घेऊ। आता ह्याच कढईमध्ये आपण 1 वाटी उडदाची डाळ घातलेली आहे। ही सुद्धा मंद आचेवरतीच आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं फक्त अशी गरम करून घ्यायची आहे। आपल्याला ह्याचा रंग बदलायचा नाहीये। तर इथे 5 मिनिटं झालेत, ही मी काढून घेते। आता ह्यानंतर ह्यात 1 वाटी पोहे घालायचे आहेत आपल्याला आणि तेही व्यवस्थित असे 2 ते 3 मिनिटातच पोहे असे कुरकुरीत होतील। आपल्याला पोह्यांचाही अजिबात रंग बदलायचा नाहीये। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटातच पोहे असे छान कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण हे सुद्धा बाजूला काढून घेऊयात। आता ह्यामध्ये आपल्याला 2 चमचे बडीशोप, 1 चमचा काळी मिरी आणि 2 चमचे अख्खे धणे घालून ह्याला व्यवस्थित मंद आचेवरतीच ह्याला फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं। एक बडीशोप आणि ह्या सर्व जिन्नसांचा एक छान सुवास दरवळायला लागला की आपल्याला हे बाजूला काढायचं आहे। तिथे 2 मिनिटं झालेले आहेत आणि अगदी व्यवस्थित असं हे भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद केलाय मी आणि 1च मिनिट आपल्याला फक्त मेथी दाणा असा आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण ह्याचा लगेच रंग बदलतो। जर जास्त गरम आपल्याला हे रंग बदलला तर ते मेथी दाणे कडवट होतील, त्यामुळे आपल्याला लगेच हे काढून घ्यायचे। आता इथे मी सर्व काढून घेतलेले आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याचं आता दळून आणायचं आहे आणि असं थोडंसं दाणेदार असं आपल्याला हे जे आपण चकलीच्या पिठासाठी कसं आपण दळतो तसं भुरभुरीत असं थोडंसं आपल्याला हे दळून आणायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे असं मी भुरभुरीत असं हे दळून आणलेलं आहे। आपलं पीठ तयार झालेलं आहे वड्यांचं। तर आता आपण पीठ मळायला घेऊयात। आता सर्वप्रथम आपण इथे 1 मीडियम साईजचा छोटा कांदा घेतलेला आहे आणि लिंबा एवढा मी गूळ घेतलेला आहे। आता कांद्यामुळे सर्वात प्रथम वडे असे छान असे फुगतात
आणि गुळामुळे वड्यांना कलर अतिशय सुंदर येतो, त्यामुळे हे नक्की तुम्ही घाला. ह्याने अजिबात आपले वडे गोड होणार नाहीये. आता आपण वड्यांचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी एका वाटीच्या प्रमाणाने 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालू, ज्याने रंग छान येईल, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ह्यामध्ये आपण जो कांदा आणि गूळ वाटून घेतला होता मिक्सरमध्ये तो घालून घ्यायचा आहे, आणि वाटूनच घाला, कांदा कापून घालू नका. आणि ह्यात आता मी 1.5 ग्लास गरम पाणी करून घेतलंय, ते थोडं थोडं करून मी घालणार आहे. एकदम घालू नका, नाहीतर तुमचं जे वड्यांचं पीठ आहे ते एकदम पातळ होईल. तर आपल्याला थोडंसं असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाणी जसं हवं तसं थोडं थोडं करूनच आपण ह्यात घालून घेणार आहोत. चमच्याच्या मदतीने ह्याला मी व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता पाणी इथे मला थोडं कमी वाटतंय, त्यामुळे मी अजून थोडं पाणी इथे घालणार आहे. तर इथे 4 वाटी पिठासाठी मला 1.5 ग्लास पाणी पुरेसं झालेलं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून मी आता ह्याचं पीठ मळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय घट्ट असं पीठ मळलेलं नाही आणि एकदम असं सैलही पीठ नाही आहे. भाकरीला कसं आपण मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मळायचं आहे. आता एकदम परफेक्ट असे वडे बनवण्यासाठी आपण आता ह्यामध्ये एक कोळसा घेतला आहे मी, आणि त्याला मी गॅसवरती छान असं भाजून घेतलेला आहे. आता तो एका वाटीमध्ये ठेवून त्यावरती मी कच्चं तेल घालून झाकून ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ कमीत कमी 4 तासासाठी आपल्याला हे मुरवायला ठेवायचं आहे. वेळ जर नसेल तर तुम्ही 1 तासासाठी सुद्धा ठेवू शकता, पण 4 तासासाठी पीठ ठेवलं तर एकदम परफेक्ट असे आपले वडे तयार होतील. छान असं ते पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मुरेल सुद्धा. तर मी इथे 4 तासासाठी हे पीठ मुरवण्यासाठी ठेवून देत आहे. आता जोपर्यंत पीठ मुरतंय तोपर्यंत आपण इथे चिकनची तयारी करू. त्यासाठी मी इथे हिरवा मसाला वाटून घेणार आहे. लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं एक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमचे, आणि त्यामध्ये आता आपण सर्वप्रथम घालूया 2 तमालपत्र, 2 चक्री फूल आणि 1 दालचिनीचा तुकडा. हे जसं गरम होईल ह्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घातलेला आहे. व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतला तर ह्याच्यात आता मी तरी नॉनव्हेज बनवताना थोडंसं हिंग घालते, जेणेकरून नॉनव्हेज जे आहे पचायला हलकं जातं. तर तुम्ही घालायचं तर घाला, नाही घातलं तरी चालेल. एक बारीक कापलेला टोमॅटो घातलाय, आणि जी हिरवी पेस्ट आपण बनवलेली आलं, लसूण, कोथिंबीरीची ती मी ह्याच्यात घालून ह्याला छान असं परतून घेतलंय 2 मिनिटासाठी. यानंतर आता ह्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे, आणि हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तर मी 1 किलो चिकन लेग पीस घेतलेले आहे. तुम्ही नॉर्मल करीकट पीस पण घेऊ शकता चिकनचे. आता हे स्वच्छ धुवून मी ह्यात घातलेले आहेत, आणि याच्यात 1 चमचा किंवा चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. सर्व असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला सर्व ठिकाणी चिकनला व्यवस्थित असं लागला पाहिजे. व्यवस्थित असं मिक्स झालं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 2 ते 5 मिनिटासाठी आपल्याला वाफेवरती चिकन होऊ द्यायचं आहे. वरतून थोडंसं पाणी घाला प्लेटमध्ये, म्हणजे चिकन खाली कढईला लागणार नाही. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मीठ घातल्यामुळे चिकननी आपलं पाणी सोडलेलं आहे. आता प्लेटवरचं पाणी ह्यात घाला, आणि ॲडिशनल 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी आपल्याला ह्यात घालायचं आहे, जेणेकरून चिकन शिजायला मदत होईल. तर आता इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, गरम पाणी, आणि आता आपल्याला ह्याला उकळू द्यायचं आहे. उकळी आली की ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 20 मिनिटं आपल्याला हे चिकन व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. चिकन शिजतंय तोपर्यंत इथे आपण एक मसाला करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलंय, आणि 1 मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घातलेला आहे. तो असा छानसा असा आपण परतून घेऊयात. कांदा असा छान परतल्यानंतर ह्यामध्ये आपण एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालूयात, आणि 1.5 इंच आलं घालूयात, आणि हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेऊन ह्याला सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेऊयात. आता ह्यानंतर मी इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घातलेला आहे, तोही व्यवस्थित मिक्स करू. आता ह्यात आपण खडे मसाले घालणार आहोत. त्यासाठी 1 चमचा बडीसोप घातली आहे, 2 स्टार फूलचे पानं जी असतात ती घातलेली आहेत, 2 चमचे धना पावडर, 2-3 लवंग आणि 4-5 काळ्या मिऱ्या घातल्यात, दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, आणि सर्व असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे.
मसाले करताना गरम मसाले हे नेहमी शेवटी घालायचे असतात, कारण मग त्याचा जो सुवास असतो तो आपला तसाच राहतो आणि करपत नाहीत गरम मसाले. आता इथे मी 2 मोठे चमचे भरून मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. कोंबडी वडे, तुम्हाला जर मालवणी स्टाईल चिकन करी करायची असेल तर ह्यात तुम्ही ओलं खोबरं हमखास घाला, सुकं नका घालू. माझ्याकडे ओलं नाही आहे म्हणून मी सुक्या खोबऱ्यामध्ये हा मसाला बनवते. व्यवस्थित खोबरंसुद्धा मी इथे भाजून घेतलं आहे. आता हे थंड करून आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर मूठभर घालायची आणि ह्याचा एक मसाला वाटून घ्यायचा आहे. आता इथे तोपर्यंत चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे, हे आपण साईडला काढून घेऊ. आता इथे कढईमध्ये तेल घातलं आहे आणि कश्मीरी लाल मिरची घातली. वाटलेला हा जो मसाला होता तो घातलेला आहे. व्यवस्थित ह्याला परतून एक 5 मिनटं ह्याला शिजवून घेतलेला आहे ह्या मसाल्याला. आणि आता ह्यामध्ये आपण चिकन मसाला घालून घेणार आहोत, किंवा घरात जो पण साठवणीतला मसाला असेल तो घाला. व्यवस्थित मिक्स करा आणि शिजवलेलं जे चिकन आहे ते ह्यात घालून घ्या. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने. मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आता हे एकदा उकळी आल्यानंतर ह्यात सर्वात आवर्जून घाला ती म्हणजे कसुरी मेथी. व्यवस्थित ती अशी थोडी मी गरम करून ह्याच्यात कसुरी मेथी घातली. ह्याला 5 ते 7 मिनटं छान अशी उकळी येऊ दिली आहे. आता ह्यात कोथिंबीर, ताजी कापलेली कोथिंबीर घाला. आपली मस्त चिकन करी तयार आहे. भन्नाट लागते, नक्की करून बघा. आता इथे 4 तास झालेले आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे. हे कोळशाची वाटी काढून आपण बाजूला ठेवून घेऊया आणि पीठ व्यवस्थित एकदा मी पुन्हा मळून घेते. तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं पीठ थोडं पातळ झालेलं आहे. तर आता हे छान मळलेलं आहे. ह्याचे आपण लिंबाच्या साईज एवढे आपण ह्याचे आता गोळे करून घेणार आहोत. पाहू शकता हाताला थोडंसं तेल लावा हवं तर, जर हाताला चिकटत असेल तर तेल लावल्याने चिकटणार नाही. याचे मी गोळे करून घेते. लिंबा साईजचे, तुम्हाला ज्या साईजचे वडे हवे त्या साईजचे गोळे करून घ्या. आता पोळपाट घेतलं आहे, त्यावरती मी एक प्लास्टिकचा कागद ठेवला आहे, त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता हे वडे घेऊन आपल्याला ते वडे असे त्या प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवून हातानेच असं व्यवस्थित वडे थापून घ्या. जास्त जाडही ठेवू नका आणि एकदम असे पातळही करू नका. पुरीसारखे मध्यम असे थापून घ्या आणि मध्ये असं बोटाच्या मदतीने एक असं छिद्र करून घ्या. ॲक्च्युअल वडे असे छिद्र करूनच करतात. तुम्ही पाहू शकता जाडीला असे व्यवस्थित पुरीसारखे केलेले आहेत. आता तळताना तेल मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचं आणि आपण जे पुरी आपली जे वडे आपण हे थापताना जी खालची बाजू होती ती तेलात खालच्या बाजूलाच जायला पाहिजे. आणि तेलात वडे टाकल्यानंतर अजिबात चमच्यानी हलवायचं नाही. ते वडे जे आहे ते ऑटोमॅटिकच आपोआपच तेलावर असे वरती फुगून येतात. एकदा ते फुगून आले त्यानंतरच आपल्याला चमच्याच्या मदतीने त्याला उलटं करून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, नाही तर वडा तेलात सुटणार. तर दोन्ही बाजूने व्यवस्थित असे आपले हे वडे आपण तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वडा तळला आणि कलरही किती छान आला आहे. आता जर तुम्हाला पुरीसारखे वडे करायचे असतील तर तेही तुम्ही सेम पद्धतीने करायचे. जी बाजू थापली खालची बाजू जी असते प्लास्टिकवरती तर ती बाजू तेलात सोडायची आणि सोडल्यानंतर अजिबात त्याला हात लावायचा नाही. ते ऑटोमॅटिक फुगून तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही पुरी, वड्यांची पुरी जी आहे ती व्यवस्थित अशी फुगली आहे. फुगल्यानंतरच चमच्याने त्याला पलटी करा. तर असे सगळे वडे करून घेते मी. इथे पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले हे वडे. प्रत्येक वडा असा टम्म फुगलेला वडा आहे. तुम्ही हा नक्की ट्राय करा. चव तर अशी भन्नाट चव आहे चिकनची सुद्धा आणि ह्या वड्यांची सुद्धा. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब